कसं मारावं याच्याकरता आहे. गीता ग्रंथ असा आहे, माणसानं कसं जगावं याच्याकरता गीता ग्रंथ आहे. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, या प्रकारानं ह्या ग्रंथाची योजना त्या ठिकाणी केलेली आहे. अभंगामध्ये वेळ झाला, आता प्रवेश करतो. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतात की झुंजार ते एक विष्णुदास जगे, यांना झुंजार म्हणायचं. यांचे काही असणारे अंतरंग लक्षणं सांगितले गेले आणि काही बहिरंग लक्षणं त्या ठिकाणी सांगितले गेले. मग तुम्ही म्हणाल महाराज हे झुंजार आहेत विष्णुदास, ही गोष्ट खरी आहे, मग त्यांचे शत्रू कोणते होते हे सांगावं लागेल ना. तसा जर विचार जर केला तर गीतेमध्ये सांगितले की समशत्रूच, असं जर असेल तर मग त्या ठिकाणी यांना असे कोणते शत्रू होते की त्या शत्रूबरोबर यांना युद्ध करावं लागलं. तर एक लक्षात घ्या, गुरुहरी मारुती बाबा सांगत असतात त्या ठिकाणी काही शत्रू आहेत ही अंतरंग शत्रू आहेत आणि काही असणारे बहिरंग शत्रू आहेत, काही असणारे आतले शत्रू आहेत आणि काही असणारे बाहेरचे शत्रू आहेत. जगद्गुरु तुकोबारांनी गोड प्रमाण दिलं. गुरुहरी बंडातात्या कराडकर ही चाल म्हणतात. महाराज म्हणतात आम्हाला प्रसंग आहे ना, तो फार प्रसंग आहे. तो कोणता प्रसंग आहे? विठ्ठला विठ्ठला रात्रंदिवस तुम्ही कोणतेतरी एखाद्या फडावर भजन ऐकल्याशिवाय तुम्हाला भजन कळणार नाही. आज वारकरी संप्रदायामध्ये जे भजन तयार आहे ना, किंवा भजनाच्या ज्या आठवणी आहेत ना, ते वैकुंठवाशी त्या ठिकाणी बोधेबाबाची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही, लक्षात घ्या. आज ह्या चाली जे आपण म्हणतोय, मृदंग जे वाजतोय, ती आठवण एक पांडुरंग बाबा वैद्य यांची आणि दुसरी रामचंद्र बाबा बोधे यांची आठवण आहे. पण आता आपण त्या चाली म्हणत नाही, आपण म्हणत असतो चाली कोणत्या, सिनेमाच्या वगैरे चाली म्हणतो, आहे की नाही. एक लक्षात घ्या, आपण जेवढी जेवढी चाल ओढून म्हणेल तेवढं तेवढं त्याचा आनंद मिळतो. तुम्हाला सांगू का, चॉकलेट गिळावं का चोकून खावं? बोला की नाही, मला कळत नाही म्हणून तुम्हाला विचारतो कसं खावं म्हणून, आहे की नाही. तसं चाल म्हणत असताना वडून जर गोड म्हणली तर त्याचा आनंद मिळतो, एकदमच जर गिळून टाकली तर तसं जमत नाही ना, हे लक्षात घ्या. त्याच्याकरता महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन. आम्ही काय केलं, काही वेळेला आतलं युद्ध असतं आणि काही वेळेला बाहेरचं युद्ध असतं. एक जुनी आठवणी सांगतो. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा परमार्थामध्ये जर यायचं असेल तर काही गोष्टी प्रपंचात चांगल्या असाव्या लागतात आणि काही गोष्टी परमार्थात चांगल्या असाव्या लागतात. प्रपंच जर करायचं असेल ना तर त्याच्याकरता डोकं चांगलं असावं आणि परमार्थ ज्याला करायचा आहे त्याचे पाय चांगले असावेत. लक्षात आलं तर बरं, नाही तर द्या सोडून. त्याचे पाय चांगले असावेत. का? पाय त्याचे भरलेले नसावेत, ते स्वच्छ असावेत. विठाला आतलं जे युद्ध आहे ना, ते आतलं युद्ध आहे, ते मनाबरोबर आहे. महाराज म्हणतात बाहेरचं युद्ध हे जनाबरोबर आहे. मग काय करावं लागतं, हे जे मन आहे ना, ते मन त्या ठिकाणी ताब्यात राहत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा ते मन त्या ठिकाणी स्थिर केलं. कसं स्थिर केलं त्याच्याकरता ज्ञानोबारांनी वर्णन करून सांगितलं. देखिले तुमचे चरण निवांत राहिले, मन कासया तेजीन प्राण आपुला गे माये. आणि पुढे महाराजांनी सांगितलं समाज स्तुती करतो आणि समाज त्या ठिकाणी निंदाही करतो. त्याचं एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीची जर मर्यादेपेक्षा जास्त स्तुती झाली तर चांगली व्यक्ती बिघडल्याशिवाय
राहत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला काय काय आवडत नव्हतं? तुकोबारायांनी सांगितलं, नावडे जनधन, त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. नावडे माता पिता याच्यामध्ये आपण मोडत नाही, पण नावडे जन, नावडे धन या प्रकारानं जन नावडे स्तुती केला की माणसाची प्रगती त्या ठिकाणी खुंटल्याशिवाय राहत नाही. मग स्तुती होऊ नये. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा हेच काम केलं. कोणतं? आतमध्ये काही शत्रू आहेत त्याचे आणि बाहेर असणारे शत्रू त्याच्याबरोबर युद्ध केलं. माफी मागून उदाहरण देतो. हे वर्णन करत असताना कोणत्या प्रकारानं वर्णन केलं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात शूर जर कोण असेल तर ज्याने आपले इंद्रिय ताब्यात ठेवले तो वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा शूर आहे. हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रमाण देत असताना गोसावी म्हणून दिलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा आम्ही आवरत असताना आमच्यावर ज्याने त्या ठिकाणी वार केला त्यांना आवरत असताना आम्ही दोन गोष्टी आवरल्या. आणि त्या दोन गोष्टी जर कोणत्या असतील तर पहिला असणारा काम आणि दुसरा असणारा क्रोध. काम क्रोध असू द्या, महाविकास आघाडी असल्यामुळे एकमेकाला जमते. महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. इंद्रियावर त्या ठिकाणी विजय मिळवणं हे वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दोनच उदाहरण देतो. एक 2-3 दिवसाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेली, बरोबर आहे ना. आपण एक लक्षात घ्यायचं, गुरु जर चांगले असतील ना तर शिष्यसुद्धा चांगलाच असतो, बरोबर आहे ना. त्याच्यावर संस्कार चांगले होतात. आणि शिष्य गुरु जर बिघडलेला असेल तर त्या ठिकाणी शिष्यसुद्धा बिघडतो. आमच्या बुवांच्या भाषा सांगतो, गुरुवारी मारुती बाबांच्या, किंवा आमचे मोठे कदम माऊली सांगत असतात, वरमाई तर बिघडलेली, वराड तर त्याच्यापेक्षा अगोदर बिघडलेलं आहे, हे की नाही. त्यांची भाषा आहे. विठाला ही झुंजार या शब्दापासून मला सुरुवात करायची म्हणजे लक्षात येईल. तुम्ही प्रमाण दिलं, काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे देऊन, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. कासव असतं ना मंदिराच्या समोर, तिथं आपण देवाच्या समोर कासव असतं. ते कासव कशा करताय? ते कासव सांगत असतं, बाबा देवाकडं जाण्याकरता घाई गडबड करू नको, हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे नि बडे निश्चित टाके. या प्रकारानं देवाकडे जाण्याचा प्रयत्न कर. पुढे काय सांगतो, कासवाला हात लावला, लावल्याबरोबर कासव काय करतं, आपले काय करते, इंद्रिय त्या ठिकाणी आकुंचन पावतात, बरोबर ना. या प्रकारानं आपले सुद्धा इंद्रिय ज्या वेळेला म्हणतील त्या वेळेला ते इंद्रिय आवरत आले पाहिजेत. आणि त्याच्यावर विजय मिळवणं हेच वारकरी संप्रदायामध्ये खरं असणारं शूरत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही जणांजवळ शूरत्व आहे पण धैर्य नाही, काही ठिकाणी धैर्य आहे पण शूरत्व नाही. पण आमच्या हनुमंतरायाजवळ शूरत्वही होतं आणि धैर्यपणाही होता. तुकोबारायांनी गोड प्रमाण दिलं बघा. तुकोबाराय म्हणतात, माझे हनुमंतराय शूरही आहेत आणि त्या ठिकाणी धीरही आहेत. विठाला विठाल शूर आणि धीर, शूर आणि धीर, नावं घेताना चांगल्या लोकांची घ्यायची, भंगार कीर्तन करायची घ्यायची नाही, ते लक्षात ठेवायचं. चांगल्या लोकांची नावं घ्यायची, आहे की नाही. ज्याने परमार्थाचं वाटोळं केलं त्यांची नावं घेऊ नका, आहे की नाही साहेब पराग बाबा. ज्याने परमार्थाला योगदान दिलं, आमच्या वारकरी संप्रदायात मी आता येताना बोलून गेलो त्यांना. वारकरी संप्रदाय मी विचार जर केला, आता ही शिंदे माऊलीसारखी मंडळी, मोठ्या कदम माऊलीसारखी मंडळी, आपण एखादं दुःख झालं तर आपण परिवारामध्ये बोलू शकतो. पण या महात्म्याने जसं महादेवाच्या पिंडीवर फुल व्हावं तसं आमच्या जोग महाराजाकरता स्वतःचं शरीर व्हायलं का नाही मला सांगा ना. मग काय सांगा, एक लक्षात गोष्ट ठेवायची, आमच्यासारख्या व्यक्तीला नाही सांभाळलं तरी जमतं, पण ह्या व्यक्तीला मात्र अंतर द्यायचं नाही. ह्या व्यक्तीला, कारण का आपलं स्वतःचं सर्वस्वी जीवन ज्ञानोबाराय तुकोबाराय करता, जोग महाराज करता यांनी वाहिलं, नवे नवे वारकरी संप्रदाय करता वाहिलं. याला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचं आहे. मी प्रमाण दिलं, नाही तर तुम्ही म्हणताल महाराज महाराज बोलत बोलत गेला निघून दुसरीकडं, आहे की नाही. वर्तमान काळामध्ये तेच चाललंय, महाराज तळ्यात आणि अभंग माळ्यात, आहे की नाही. पण आपण नाही, प्रमाण दिलं, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. या प्रकारानं काही शूर आहेत पण त्यांना धैर्य नाही, काही धैर्यवंत आहेत पण शूर नाहीत. पण हनुमंतरायाच्या ठिकाणी मात्र दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत.
याच्याकरता उदाहरण देतो. सीतामाईचा शोध घेण्याकरता काही जण निघाले आणि जात असताना एक जणाला विचारलं, का रे बाबा तू कुठपर्यंत जाणार? तो म्हणला मी शोध घ्यायला जातो पण समुद्राच्या मध्यभागीपर्यंत जाऊ शकतो पण पलीकडे जाऊ शकत नाही. मग जांबुवंत होते ते म्हणले काय तिथं आत्महत्या करायला जायचं का मध्ये जाऊन, सांगा ना. मग दुसरा विचारलं तुझं कसं काय? तो म्हणला मी पलीकडे जाऊ शकतो पण अलीकडे येऊ शकत नाही. आमचे मारुती बाबाचे शब्द आहेत. ते म्हणले तिथं काय घर जावं व्हायला जायचं का कायम राहायला, बरं का. मग हनुमंतरायाला विचारलं तुमचं काय? हनुमंतराय म्हणले माझं सुद्धा तसंच आहे. कसं? मी पलीकडे जाऊ शकतो पण अलीकडे येऊ शकत नाही. जांबुवंतानं गोड उत्तर दिलं, हनुमंतराय तुम्ही ज्यावेळेला जन्माला आले होते ना त्यावेळेला जन्माला आल्याबरोबर सूर्याला धरायला गेले होते. मग ती आता तुमची ताकद कमी झाली का? ती म्हणली बरं झालं तुम्ही आठवण करून दिली, आपल्याकडे ताकद आहे ना, मी पलीकडेही जाऊ शकतो आणि अलीकडे येऊ शकतो. का? ताकद होती, शूरत्व होतं पण त्याची आठवण करून द्यावी लागली. हे जसं तसं महाराज म्हणतात संत महात्मे सुद्धा झुंजार आहेत, त्या ठिकाणी शूर आहेत. काही जणांचं शूरत्व हे फक्त सांगण्यापुरतं असतं पण खरं मात्र नसतं. बाबा विनोदानं एक उदाहरण त्या ठिकाणी देत असतात की ज्या वेळेला एक व्यक्ती दररोज 2-3 फुटाची तलवार घरात असा फिरवायचा. फिरवत असताना पत्नी म्हणायची, अहो इथं कशाला तलवार फिरवता, एखाद्या वेळेला मला लागले तर? ती म्हणायचं तुला माहिती नाही आमचा घराणा असा होता, गावात आमच्या घराण्याच्या कुणी नादी लागत नव्हतं, तालुक्यात लागत नव्हतं, जिल्ह्यात कुणी लागत नव्हतं. कारण का? पिसाळल्याच्या नादी लागल कोण, है की नाही? लागत नव्हतं. असं सांगितल्यानंतर ती म्हणली, अहो दररोज तुम्ही घरातच तलवार फिरवता, कधीतरी शूरत्व दाखवा ना. दाखवा म्हटल्यानंतर तो म्हणला उद्या तुला शूरत्व दाखवतो. 50 लोकांचे हात तोडून आणले आणि पत्नीसमोर गट्टा टाकला. टाकल्याबरोबर पत्नीनं सांगितलं, अहो हात तोडून आणले मग याचे मुंडके का तोडून आणले नाहीत? ती म्हणला मुंडके कुणीतरी तोडून अगोदरच नेले होते, त्याचे हात तोडून आणले. याला शूर म्हणतात का? शूर म्हणता येत नाही. वारकरी संप्रदायामध्ये शूर त्याला म्हणा कोणाला ज्यानं इंद्रियावर विजय मिळवला तो वारकरी संप्रदायातला झुंजारही आहे आणि तो त्या ठिकाणी शूरही आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात आम्ही युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर ते इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात या जगामध्ये शूरत्व जर कोण असेल किंवा झुंजार जर कोण असेल तर ते फक्त विष्णुदास आहेत. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात ते मागे लागतात. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे सज्ञानाच्या महाराज ते नाना संघटे नाचवे. या प्रकारानं काय होतं बुवा म्हणायचे की काय असतं, मांजर जे आहे ना ते मेलेल्या उंदराकडे जास्त बघत नाही, पळणाऱ्या उंदराकडे बघतं. बोला ना, बुवांचे शब्द आहेत ते म्हणायचे मेलेला उंदीर तर कधी खाता येईल पण जे पळणारे उंदीर आहेत ना त्याला धरावं लागतं. तसं अज्ञानी लोक तर आहेतच पण ज्यांना ज्ञानाचा अभिमान झालाय ना त्यांना पकडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. जरा माफी मागून एक उदाहरण द्यावं लागेल. मला सांगा ज्यावेळेला जैमिनी आणि व्यास एकत्रित आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्ञानी माणसाची इंद्रिय ताब्यात राहतात का राहत नाहीत? तर त्यावेळेला जैमिनी म्हणतात गुरुजी या श्लोकामध्ये बदल करा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं 15 दिवस जाऊ द्या. 15 दिवस झालं की या श्लोकामध्ये आपण बदल करू. काय बदल करायचा? ज्ञानी माणसाचे इंद्रिय ताब्यात राहतात असं लिहा, राहत नाहीत असं लिहू नका. मग ते म्हणले का 15 दिवस जाऊ द्या नंतर आपण त्या श्लोकामध्ये बदल करू. पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असल्यानंतर परिणाम असा झाला एक स्त्री त्या झोपडीसमोर जैमिनीची येऊन थांबली आणि थांबल्यानंतर परिणाम असा झाला त्यांनी सांगितलं बाहेर कशाला थांबता, झोपडीमध्ये या. त्या स्त्री ती सांगू लागली तुमचे संन्यासी ब्रह्मचार्याची झोपडी आम्ही कशाला यावं? ते म्हणले मी सांगतो ना तुम्हाला यायला या. म्हटल्यानंतर ती स्त्री आली. त्यांनी विचारून तो प्रश्न विचारला. ते म्हणले का हो तुमचं लग्न झालं का? म्हणले नाही झालं. म्हणले माझंही झालं नाही, लग्न करण्याची माझी इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणली माझी इच्छा आहे मग काय करावं लागतं? पण ज्याच्याबरोबर लग्न करायचं आहे त्या व्यक्तीनं मात्र 3 फेऱ्या नाही. काय करायचं? फक्त एक काम करायचं, 3 फेऱ्या मारायच्या पण मारत असताना जिच्याबरोबर लग्न करायचं आहे तिला खांद्यावर घ्यायचं आणि नंतर 3 फेऱ्या मारायच्या. यानं काय सांगितलं? कामातुरानाम भयम न लज्जा. त्यानं सांगितलं 3 काय? तुला खांद्यावर घेऊन मी 300 फेऱ्या मारतो. किती? 300 फेऱ्या. पहिली फेरी झाली, दुसरी फेरी पूर्ण करणार तितक्यात वरून दाढी खाली आली. बघता काय माझ्याकडं? त्यावेळेला त्याने सांगितलं सांगा ज्ञानी माणसाची इंद्रिय ताब्यात राहतात का राहत नाहीत? तर त्याने सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत या श्लोकामध्ये बदल करू नका. कशा करता सांगायचंय? याचा अर्थ असा आहे हे जे सर्व आहेत ना ते काम असेल क्रोध असेल हे जर त्या ठिकाणी पैजा घेऊन जिंकण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात
आणि त्याच्यावर ज्याने विजय मिळवला वारकरी संप्रदायामध्ये तो खरा विष्णुदास. झुंजार आहे. झुंजार ते एक विष्णुदास जगी. एक असणारा विष्णुदास आहे, दुसरा असणारा रामदास, तिसरा असणारा कामदास. महाराज त्या ठिकाणी म्हणतात मग काय करावं लागतं. आम्ही दास झालो, पण जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं कसं झालो. तर काही वेळा कायेनं झाले पण वाचन नाहीत, काही वेळा कायेनं वाचन झाले पण मनानं नाहीत. पण आम्ही मात्र दास होत असताना काय काया वाचा माने आला विष्णुदास. काया वाचा मने वाचा मने झाला विष्णुदास. हे शब्द आहे. काम क्रोध त्यास बाधेती ना. तसं झुंजार ते एक विष्णुदास जगी. पुढे महाराज म्हणतात पाप पुण्यांगी नातळे त्या. यांना पापही लागत नाही आणि पुण्य लागत नाही. का लागत नाही. जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात आपण जर पेरणी करत असताना बीज त्या ठिकाणी भाजून जर पेरलं तर ते उगवतं. होय तरी म्हणा, नाही तर नाहीतर म्हणा ना. मग काहीतरी एक म्हणा ना. काय करावं लागतं. बीज आपण जर त्या ठिकाणी भाजून जर पेरलं तर ते मात्र बीज उगवत नाही. तसं संत महात्म्याने केलेले जे कर्म आहे, पाप तर संत महात्म्याकडून होतच नाही, पण पुण्य केलेलं जे आहे ना ते मी पुण्य करतो असं म्हणत नाही, त्याच्यामुळं त्याची बाधा त्या ठिकाणी होत नाही. हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारांनी गोड प्रमाण दिलं. तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पुढे लागो ने दी पाप पुण्यांगा. या प्रकारानं महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं पापही लागत नाही आणि त्या ठिकाणी पुण्य केलं असं मी म्हणत नाहीत. नवुष स्वर्गाधिपती झाला परी तो राठी भांबावला. मी असं पुण्य केलं म्हणून त्यानं वर्णन केलं, त्याचा परिणाम असा झाला वरून खाली त्या ठिकाणी पडावं लागलं. का केलेलं पुण्य जगाला सांगितलं याच्याकरता. आता पाप कशाला म्हणतात. जगद्गुरु तुकोबारांनी गोड उदाहरण दिलं. तुकोबारा म्हणतात त्या ठिकाणी वडिलांचा सन्मान न करणं, आईचा सन्मान न करणं, त्या ठिकाणी प्रत्येकाचा अपमान करणं, हे वारकरी संप्रदायामध्ये त्याला त्यात पाप म्हणतात. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा, त्याला पाप म्हणतात. देवाचं नामस्मरण मुखामध्ये न येणं याला सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये पापी म्हणतात. पापी ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का. काय असतं हातात ज्यांच्या तलवारी असतात ना त्यांना जर धैर्य यायचं असेल ना तर तो शिंग वाजवणार असताना तो शिंग वाजवतो. म्हणून काय करायचं माहिती आहे का, लढणाऱ्याला धरायचं नाही, अगोदर शिंग वाजवणाऱ्याला पकडायचं. हे लक्षात घ्या. हे महत्वाचं. तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया. विठाला विठाला नामासी विनमुख तो नर पापिया. मी कधी उदाहरण दिलं का नाही. माझं हे दुसरंच कीर्तन आहे इथलं, पण एक उदाहरण सहज देतो. पण कशा करता हे प्रमाण दिलं त्याच्याकरता. आमच्या एक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे.
एखाद्यानं असं प्रमाण दिलं ना, त्याचं उत्तर किंवा विश्लेषण केल्याशिवाय महाराजांना पुढं जायचं नाही. याला म्हणायचं बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे. त्याच्यामुळे तुम्ही ते प्रमाण दिलं त्याचं थोडंसं विश्लेषण करतो. काही माणसं पंढरपूरला न जाता, सप्ताहामध्ये पंगत न करता, ज्ञानदान न करता अशी काही मंडळी मरून गेली बरं का. त्यांच्याकडून पुण्य कधी घडलंच नाही. अजूनही काही अशी दुर्दैवी मंडळी की त्यांना जर तुम्ही विचारलं पंढरपूर तुम्हाला माहिती आहे का, आळंदी तुम्हाला माहिती आहे का, तर ते म्हणतात आम्हाला आळंदी माहिती नाही, आम्हाला पंढरपूर माहिती नाही. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण राहत असेल आणि आपल्याला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे किंवा पंढरपूर आळंदी देहू माहीत नसेल तर आपल्यात का दुर्दैवीन पापी दुसऱ्या जगामध्ये कोणी नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही प्रमाण दिलं त्याचं गोड उत्तर देतो. महाराज त्या ठिकाणी म्हणतात एक ती व्यक्ती मरण्याची वेळ आली, 80-85 वय झालं. आता तुमच्याकडे सोयाबीन आहे का नाही मला माहिती नाही, आहे काही आहे का, जवळजवळ तुमचं आमचं सारखंच आहे. मग ते सोयाबीनचे 10-15 पोते असे एकावर एक ठेवले. वडील आजारी पडले, 80-85 वय झालेलं होतं, पण देवाचं कधी नामस्मरण केलं नाही. मरण्याची वेळ जवळ आली, वाचा बंद पडली. मुलांना विचार आला की बाबा आता मरणार आहेत, परंतु वाचा बंद पडलेली आहे, पण देवाचं नाव जर शेवटी मुखामध्ये आलं तर कमीत कमी स्वर्गाला तरी जातील. वाचा बंद पडलेली, जाऊन डॉक्टरला बोलावून आणलं, सांगितलं यांना काय करा 50,000चं इंजेक्शन द्या, पण 2 गोष्टी फक्त म्हणता याव्यात. ते सोयाबीनचं पोतं उसवलं, खाली सोयाबीन गळू लागलं. गावातला राम नावाचा मनुष्य बोलावून आणला, का तिथं समोर उभा केला. या म्हाताऱ्याला जर बोलायला आलं तर हे म्हातारं म्हणेल की ए राम तेवढं पोतं शिव म्हणेल ना. मग याला 50,000चं इंजेक्शन दिलं आणि दिल्याबरोबर परिस्थिती अशी झाली, ते पोत्यातून सोयाबीन खाली गळत होतं. पण हे काय म्हणलं माहिती का, एक कार्ट्यानो पोतं उसवलंय त्याला टाचे मारा, रामही गेला शिवही गेला. याला म्हणायचं कट्टर हिरण्यकशिपूच्या पॅनलचा मनुष्य असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. वाचेत नावच आलं नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता पुण्य असावं लागतं. एक असणारं पाप आहे आणि दुसरं असणारं पुण्य आहे. म्हणून महाराज पाप पुण्याअंगी नातळे त्याच्याकरता संक्षिप्त उदाहरण देतो आणि दुसऱ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जातो. जी गोष्ट माझी नाही ती माझी माझी म्हणून त्या ठिकाणी गुंतलं जाणं, त्याच्या युगानं पापही लागतं, त्याच्या युगानं पुण्य त्या ठिकाणी केलं म्हणून त्याचा पुण्याचा क्षय होतो. उदाहरण दिलं जातं, एखादी तरुण मुलगी 21-22 वर्षाची, तिच्याकडून पाप घडलं गेलं आणि लग्नाच्या अगोदर पोटामध्ये गर्भ वाढू लागला. त्यानं जन्म घेतला. जन्म घेतल्यानंतर त्या मुलीनं काय केलं, ते प्रेत जे होतं ते मूल मारलं आणि ते प्रेत त्या सुटकेसमध्ये घातलं आणि एस टीमध्ये ती सुटकेस ठेवली. एस टीमध्ये अशी प्रवास करू लागली. 2-3 गावं निघून गेले की ती मुलगी काय झालं, सुटकेस तशी ठेवली आणि खाली उतरली. 2 चोर त्या एस टीमध्ये बसले होते. एस टीमध्ये बसल्यानंतर त्या चोराने विचार केला, मुलगी सुटकेस घेऊन चढली होती पण सुटकेस मात्र विसरून निघून गेली. मला तुम्हाला विचार होते, विसरली होती का मुद्दाम ठेवून गेली होती? ठेवून गेली होती. ज्या वेळेला ते 2 चोर कंडक्टरने विचारलं, सांग बाबा ही पेटी कोणाची आहे? एक म्हणू लागला, साहेब खरं सांगू का माझी आहे. तो दुसरा म्हणू लागला माझी आहे. दोघं जण भांडणं करू लागले. ते म्हणले असं करू, अमरावतीला आपण ती एस टी आहे ना ती पोलीस स्टेशनला नेऊ आणि त्यांच्या समक्ष ती पेटी उघडू, सुटकेस उघडू, ज्याची असेल त्यानं ती घ्या. तिथं गाडी नेली. पुन्हा एकदा पोलिसांनी विचारलं, सांगा बाबा कोणाची सुटकेस आहे? दोघंही म्हणू लागले, साहेब माझीच आहे. एक म्हणू लागला माझी आहे. ती सुटकेस उघडली. बोला की. हा म्हणू लागला माझी, तो म्हणू लागला माझी. सुटकेस उघडली आणि उघडल्याबरोबर दोघांनाही पुन्हा पोलिसांनी विचारलं, सांगा कोणाची? त्यांनी सांगितलं, साहेब 7 पेढ्याची शपथ घेऊन सांगतो माझी नाही. मला सांगा ना, जो माझं माझं म्हणतो ना तो त्याच्यामध्ये गुंतला जातो. पण संत महात्मे कर्म करतात पण मी केलं म्हणत नाहीत, त्याच्यामुळं पाप पुण्याअंगी नातळे त्यांच्याकडून पाप आणि पुण्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग महाराजांनी विचारलं, म्हणले महाराज सांगा ना, असा जो असणारा संत महात्मा, तो संत महात्मा कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये देवाचं नामस्मरण करतो? महाराजांनी सांगितलं, प्रत्येक अवस्थेमध्ये संत महात्म्याचं नामस्मरण चालू असतं. गोविंद गोविंद
करता आल्यानंतर तुकोबाराय बहिर्देशीला गेले होते. गेल्यानंतर तुकोबारायचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू. ते असल्यानंतर त्यानेच विचारलं, म्हणले महाराज तुम्ही अशा अवस्थेमध्ये देवाचं नामस्मरण करणं हे योग्य आहे का? जगद्गुरु तुकोबारांनी गोड उत्तर दिलं. ते म्हणतात, मला एवढा आवाज सोडण्यात काय, माझी मदत झाली अनावर वाचा. पुढे महाराज म्हणतात, छंद या नामाचा घेतला से. तुम्ही प्रमाण दिलं त्याच्याकरता गुरुरे मारुती बाबा कोरेकर एक उदाहरण देत असतात. आता त्यांचं सांगावं ना, आपण उच्चिष्ट दुसरं कोणाचं सांगणार आहे. बाबा एक उत्तर द्यायचे आणि हे प्रमाण बरोबर त्यांच्या त्या उत्तरावरती त्या ठिकाणी येते. एका महिलेला त्या ठिकाणी 50 पोते गहू शेतामध्ये झाले आणि झाल्यानंतर तिने विचार केला की आता आपल्याला घरात तर ते पोते ठेवता येत नाहीत. मग त्याने काय केलं, ते पोते त्या ठिकाणी दारात ठेवले. ठेवल्यानंतर दुसरी एक शेजारची स्त्री आली आणि आल्यानंतर तिनं सांगितलं, अहो हे एवढे असणारे गव्हाचे पोते बाहेर कशाला ठेवले तुम्ही? ते घरात ठेवायला पाहिजे होते ना. ती म्हणे त्याला कोण नेणार आहे, प्रत्येकालाच कोणाला 50 कोणाला 100 पोते झालेत, कोण कशाला घेऊन जाईल. परिणाम असा झाला, मध्यरात्रीला हिनं बरोबर कार्यक्रम केला. त्याचे ते 2 पोते नेले. जी सांगणारी होती ना ती 2 पोते घेऊन गेली आणि 2 पोते घेऊन गेल्यानंतर 2-3 दिवस झालं आणि झाल्याबरोबर त्या ठिकाणी जिच्या घरी गव्हाचे पोते होते तिच्या दारात गर्दी झाली. गर्दी झाल्यानंतर हिनं बघितलं आणि म्हणले, ठकूबाई पारूबाईच्या दारात गर्दी का झाली आहे? ती म्हणले, तिची मुलगी नाही का ती आली होती, पाठीमागं लग्न झालेली ती आली होती, तिला पाठवण्याकरता सर्वजण थांबलेत. ती म्हणली, बरं झालं का, मला वाटलं त्या गव्हाचंच काय चाललंय. बोला की. ती काय म्हणली, मला वाटलं गव्हाचंच काय चाललंय काय की. कारण काय असतं, मनात जे असतं ते वाचेत आल्याशिवाय राहत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या मनात जे होतं ना ते त्या ठिकाणी माझी मदत झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे. कोणाला कोणता छंद असेल माहिती नाही, पण संत महात्म्याला मात्र एकच छंद होता, तो म्हणजे आमचे कदम शिंदे माऊली एक प्रमाण म्हणतात बघा. तुम्हाला आता कथेमध्ये गेलं असेल एखाद्या वेळेला किंवा जाईल पुढे, मला ते प्रमाण म्हणत असतात, गोविंद गोविंद मना लागली मना लागली छंद मना लागली दुसरं एक प्रमाण आहे ओवी बघा ज्ञानोबराचे. चित्ताराधी स्त्रियेचे नि छंदेनाचे. आता तुम्हाला माहिती का नाही, पण मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, नांदेडमध्ये त्या ठिकाणी माळेगाव म्हणून एक गाव आहे बघा, घोड्याचा बाजार प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे? अहो माळेगाव कशाकरता प्रसिद्ध आहे? घोड्याचा बाजार. आणि पंढरपूरला बैल भेटतात, बरोबर आहे ना, आहे की नाही? जेजुरीला गाढवं भेटतात, म्हणजे माहिती असावं प्रत्येकाला ज्याचा त्याचा बाजार कुठे आहे ते, आहे की नाही? म्हणजे मग त्यावेळेला त्या आपण जर माळेगावला बघितलं तर त्या माळेगावमध्ये काय होतं, जसं घोडे विकायला येतात तसे तिथं मांजरं विकायला येतात, माकडं विकायला येतात. बाबांचं उत्तर आहे ते. आणि परिणाम असा झाला, तिथं एक व्यक्ती पत्नीला म्हणायचा, का ग 3 दिवसाची जत्रा आहे, तिथली यात्रा नाही, माळेगावची जत्रा असते. आणि त्या जत्रेमध्ये
तो म्हणायचा मी त्या ठिकाणी जाऊन काही वस्तू घेऊन येऊ का? ती म्हणली काय आणायचं आहे? पहिल्या दिवशी काही बोलली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो म्हणला लागं 2 दिवस राहिलेत, जाऊन मी तिथून काही घेऊन येऊ का? म्हणले काय आणायचं आहे? तर तो म्हणू लागला मला वाटतंय की आपण त्या ठिकाणी माकडे विकत मिळतात, मग एखादं माकड घेऊन यावं म्हणतोय. कोण म्हणलं? तो पती म्हणला. ती पत्नी म्हणली घरात एक माकड असताना दुसरं माकड आणतच कशाला? तुमच्या आलं लक्षात तर बरं, नाही तर उद्या लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का, घरात एक माकड असताना दुसरं माकड आणताच कशाला? कोण म्हणली? ती म्हणली. काय ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं, चित्ताराधी स्त्रियेचे नि छंदे नाचे. जो तिचं ऐकतोय ना त्याला माकडच म्हणायचं, हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत. मग देवाच्या छंदामध्ये नाता, प्रपंचाच्या छंदामध्ये नको. या प्रकारानं स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकड गारुड्याचे, या प्रकारे ज्ञानोबारांनी ओवी दिली. तसं या ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही नाचलो, पण कसं? महाराजांनी सांगितलं गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती तिन्ही कालावधीमध्ये भगवंताचं नामस्मरण केलं. त्याच्यातलं पहिलं उदाहरण देतो. महाराज त्या ठिकाणी म्हणतात अर्जुनाचे केस त्या ठिकाणी प्रत्येक केसातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं नामस्मरण निघत होतं. गोविंद शयनी गोविंद आसनी. आपण देवाचं नामस्मरण बसल्या बसल्या करा, नाहीतर उभारून करा, कसंही करा, पण देवाचं नामस्मरण करणं हे महत्त्वाचं आहे. आपण उदाहरण ऐकत असतो. आता माझ्या बोटात अंगठी बघा 1 तोळ्याची दिसते का तुम्हाला? आपण तुम्हाला मृदंगाचार्य होय म्हणा ना. हां हां, एकनाच्या मागं 40 गेले, जगन्नाच्या मागं तर एकटं तर येतो मी कमीत कमी. आहे की नाही? आहे की नाही? माझ्या बोटात अंगठी आहे की नाही? बुवा म्हणायचे वारकऱ्यानं सोनं घालायची गरज नाही, फक्त शेवटपर्यंत चारित्र्याला डाग पडू देऊ नका. हेच वारकरी संप्रदायात सोन्याचं जीवन. बाकी अरे तुमची गाडी निघून गेली तरी लोकांनी त्याच्यावर चर्चा चांगली करत राहावे. हे वारकरी संप्रदायातलं महत्त्वाचं जीवन आहे. तुम्ही किती ब्रह्मज्ञानाचं झाड उभा करता याला किंमत नाही, तुमच्या आचरणाला वारकरी संप्रदायामध्ये किंमत आहे. कारण का? पांढऱ्या वस्त्राला काळा डाग पडला की परमार्थ त्याचा संपला. विठ्ठल विठ्ठल. आसनी पुढे गोविंद शयनी. महाराज म्हणतात बसल्या बसल्या आपण देवाचं नामस्मरण करा. टाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवा. मला सांगायचं होतं की माझ्या बसलेले कुठले आहेत. मी म्हणाल ना माझी ती अंगठी गप बसू देत नाही. इकडं भात वाडा, इकडं आमटी वाडा आहे की नाही, इकडं शिरा वाडा, का ती अंगठी गप बसू देत नाही. आता मी तुम्हाला इथं म्हणेल हे कुठले आहेत, ही विद्यार्थी कुठली मंडळी आहेत, हे सगळे साधक मंडळी कुठली, मी म्हणणार ना ती अंगठी दाखवण्याकरता. पण परिस्थिती अशी, ज्यावेळेला मी बाहेर इथून गेलो चांदूर बाजारच्या इथं आपल्या आष्टोलीच्या मध्ये दगड लावून चोरांनी माझी गाडी अडवली, तर मी त्यांना चोरांना म्हणलं का हा रस्ता कुठे जातोय? हा बोला की, हा बोला ना तुम्ही. काय करेल मी? एक तर बुटात घालील, बुटात नाही घाली तर कोटात घालील, कोट असला तर, आहे की नाही, नाहीतर जॅकेटमध्ये घालील असलं जॅकेट तर, आहे की नाही, जॅकेटमध्ये घालील, नाही तर पोटात घालील, पण दाखवणार नाही. आता अभंगाकडे या व्यवस्थित. काही वेळा देवाचं नामस्मरण हे मोठ्यानं करा आणि काही वेळा देवाचं नामस्मरण हे मनातली मनात करा. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण हे मनातली मनात करा. काही वेळा देवाचं नामस्मरण उघड करा. आता जर जुनी संस्थिती जर मंडळी असतील बरं का, म्हणजे घुलेबांच्या कालावधीतील, तर हे दृष्टांत लगेच लक्षात येईल. होते का तुम्ही? हां, गिरी महाराज बरं का, बाबा गिरी बाबा घुलेबा एक उदाहरण द्यायचे बघा. आणि ते उदाहरण देत असताना तुमच्या तर लवकर लक्षात येईल आमच्यापेक्षा तुम्ही जुनी मंडळी. पण बुवा म्हणायचे आता तुम्ही जर समोरासमोर आपण एकमेकाला बोलतोय, बोलत असताना आपण काय करावं? बोलणं चालू ठेवावं. पण काही जण काय करतात, हातात माळ घेतात असे, बरोबर आहे ना, आणि ते असं जपायचे चालू असते आणि बोलायचंही चालू असतं. घुलेबा काय म्हणायचे माहिती आहे का? तुमचा जप करणं चालू आहे, बोलणं चालू आहे, याला म्हणायचं भर पावसाळ्यात मोठ धरणं. तुमच्या जुन्या लोकांच्या लक्षात येईल ते मोठ कशाला म्हणतात, ते नवीन त्यांच्या लक्षात येणार नाही. काय करायचं? नाम जपता आहे वैकरीन चित्त धावे विषयावर आहे, त्यालाही नाही. आपण काय करा, काही वेळा एकांतामध्ये देवाचं नामस्मरण करा.
काही वेळेला देवाचं नामस्मरण हे मोठ्यानं करा. कसं करा? नामाचे चिंतन प्रकट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, त्यावेळेला देवाचं नामस्मरण आपण त्या ठिकाणी करा. दोन आपण जर पाहिले उदाहरणं तर महाराज म्हणतात काही जण झोपेमध्ये सुद्धा त्यांचे केस त्या ठिकाणी श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत होते. गोविंद आसनी म्हणजे बसून काही जण देवाचं नामस्मरण करत होते. महाराज म्हणतात निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. देवाचं नामस्मरण तुम्ही कसंही करा. 3 उदाहरण दिले जातात. वारकरी संप्रदायामध्ये चोकोबारांच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, हे की नाही? चोकोबारांच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. त्याच्यापुढे जर आपण जर पाहिलं तर महाराज म्हणतात जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आणि त्याच्या पुढे जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. याचा अर्थ गोविंदासनी गोविंद शयनी, पुढे गोविंद त्या म्हणे बैसला से विढोबा. स्मरण तोंड न धुता, त्या ठिकाणी आंघोळ न करता आपण जर पालखी सोहळ्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर 80-85 वर्षाचे वारकरी त्या ठिकाणी पाठीच्या वेळा काकडा रात्रभर असणारा जागर त्या ठिकाणी करतात. मग काही जण आम्हाला सांगू लागले महाराज अशा अवस्थेमध्ये देवाचं नामस्मरण करणं हे योग्य आहे का? तर ते उदाहरण देत असताना गुरुदेव चैतन्य महाराज देगलूरकर यांनी गोड उदाहरण दिलं. ते माझ्या वयाला थोडंसं शोभत नाही, परंतु बाबांच्या मुखातून आल्यामुळं आपण सांगायला काय हरकत आहे. मला सांगा, आपण म्हणत असतो की याने आंघोळ करायला पाहिजे, याने तोंड धुवायला पाहिजे, दातं घासायला पाहिजे, आणि हे सगळं केल्यानंतर नामस्मरण करायला पाहिजे. पण तो जर तसंच नामस्मरण करत असेल तर ते योग्य आहे का अयोग्य आहे? तर त्याचं उत्तर चैतन्य महाराजांनी दिलं. ते कसं दिलं? म्हणजे पहाटेच्या वेळेला लहान लेकरूंना त्या आईजवळ झोपलेलं ते उठलं आणि उठल्यानंतर मोठमोठ्यानं रडू लागलं. मोठमोठ्यानं रडत असताना मग त्या लेकराला दूध पाहिजे होतं. मग आईनं काय करावं? त्या लेकराला म्हणावं अरे बाबा तुला आंघोळ केल्याशिवाय बोला की त्याच्याशिवाय मी तुला पाजणार नाही. काय गोड उत्तर दिलं त्याने सांगितलं अरे बाबा लेकराला भूक लागली की आईनं त्या ठिकाणी न लाजता काही करता पडदिशी पदर वर करावं आणि त्याला भूक लागली की पाजावं. तशा माझ्या भक्ताला ज्या ज्या वेळा भजन करावं वाटतं त्या त्या वेळा यानं भक्ती करावी. दुसरं काय बाकीचं हे लक्षात घ्या ना. तसं महाराज म्हणतात गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे बैसलासे. मग काय करा महाराज? त्या ऊर्ध्व पुंड्र भाळ शोभे बाळ. महाराज म्हणतात कापीजे कळीकाळ तया भेने, कपाळाला आपण गोपीचंदनाचा टिळासा लावा. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे वैष्णव आहेत, हे शैव आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव शैव हा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हरिहरा भेद नाही नका करू, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आता हा जो शिवरात्रीचा उत्सव आहे याच्यामध्ये हा सर्वात मोठा असणारा पर्व काळ आहे बरं का. ज्याला एकादशी करता आली नाही, एखाद्या वेळा त्याला एकादशी करतो पण सोमवार करत नाही. जो सोमवार करतो आणि एकादशी करत नाही तर महाराज म्हणतात त्याची कोणती गती होय हे मला माहिती नाही. एकादशी सोमवार न करते व्रत, कोण त्याची गती होईल नेनो, काय करू बहु वाटे तळमळ. मग पंढरपूरचा पहिला जर वारकरी कोण असेल, नाही प्रमाण आले पण आता असू द्या वेळ झाली
महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करावं लागतं, एकादशी करतात पण सोमवार करत नाहीत. काही जण सोमवार करतात पण एकादशी करत नाहीत. पण ज्यानं एकादशी केलेले नाहीत पण एक जर महाशिवरात्रीचं व्रत केलं तर ते सगळं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मग काय करा, एकादशी करा आणि त्या ठिकाणी सोमवारही करा. उगाउगानं उत्तर दिलं जातं. पंढरपूरचा पहिला जर वारकरी कोण असेल, बोला बोला, पंढरपूरचा पहिला जर वारकरी कोण असेल, भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत. विनोदानं सांगितलं जातं, पंढरपूरला ज्या वेळेला महादेव निघाले आणि जात असताना तितक्यात पार्वती माता म्हणले कुठे निघालात, ते म्हणले पंढरपूरला निघालो. ते म्हणले मग तुम्हाला जाऊ वाटतं ना, आम्हालाही वाटत नाही का, हां मग आम्हाला घेऊन चला. मग चला म्हटल्यानंतर परिस्थिती अशी आहे, काही जणांच्या प्रपंचामध्ये शेवटपर्यंत वितुष्ट निर्माण झालेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, बघा महादेवाचं वाहन काय, नंदी, आणि पार्वती मातेचं हां वाघ आहे की नाही, गणपतीचं उंदीर, कार्तिकीचं मोर आहे की नाही. मग मला सांगा, महादेवानं पार्वतीनं भेटायचं ठरवलं तर ही दोन वाहनं भेटू देतील का एकमेकाला, बोला की जरा, आहे की नाही. हे जे आहेत ना, इकडं वाघ आहे आणि इकडं समोर जर नंदी आला तर तो वाघ त्या नंदीला जिवंत ठेवील का, बोला बरं. महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे आणि कार्तिकीचं वाहन मोर आहे, ते मोर त्या उंदरात त्या सापाला जिवंत ठेवील का, ठेवणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रपंचात सगळा अवमेळ झाला, बरोबर. पण परिस्थिती काय झाली, महादेवाने सांगितलं तुला यायचं असेल तर चल, पण एकच वाहन घेऊ, ते नंदी वाहन घेतलं. तितक्यात गणपती बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं जण निघाला तर आम्हाला वारीला वाटत नाही का, म्हणून काय करावं, महादेवाच्या आणि पार्वतीच्या मध्ये गणपती कायम असावा. ज्यांच्या लक्षात आलं ते बरं, नाही तर द्या सोडून, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला त्याने सांगितलं आम्हाला या वाटते ना, चला. मग चला म्हटल्यानंतर त्या नंदीवर तिघे जण बसले आणि बसल्यानंतर ज्यावेळेला पंढरपूरच्या आषाढीची गर्दी पाहिली, गर्दी पाहिल्याबरोबर पार्वती माता म्हणल्या तुम्हाला जायचं तर जा भाऊ, मला तर काही नको. पण पलीकडे पद्मावती तीर्थ आहे बघा, तुम्ही जर सांगलीकडून आले ना तिथं पद्मावती तीर्थ आहे. मग आईसाहेब तिथंच थांबल्या, ते पद्मावती तीर्थ, तिथं त्यांना सोडल्यानंतर पुढे ज्यावेळेला आले आणि आल्यानंतर त्या महाद्वारामधून नंदी हे गणपती बाप्पा महादेव निघाले. आता गर्दीमधून जर नंदी काढायचं म्हणलं तर साधी गोष्ट आहे का, आषाढी वारीमध्ये ते लोक म्हणले कुणाला पडले वारकऱ्याचं आणि ह्याला पडले नंदीचं, म्हणले कोणाला, या महादेवाला. त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला नंदी या गर्दीमध्ये नेता येणार नाही, मग तुम्ही जर कवटेकाराचं दुकान आहे बघा पंढरपूरमध्ये आलं तर तुम्ही महाद्वारात, तिथं सर्व वनस्पती तिथं विकत मिळतात. मग काय झालं, तिथपर्यंत आले आणि आल्यानंतर ज्यावेळा नंदीला आतमध्ये जाण्याकरता प्रतिबंध केला त्यावेळेला त्यांनी काय केलं, आतापर्यंत तुम्ही नंदी महादेवाच्या समोर बघितला असेल, पण तिथं जर तुम्ही गेला तर मारुतीच्या समोर नंदी आहे. म्हणून काय केलं, त्या नंदीला तिथं बांधलं, कुठं, हनुमंतराच्या समोर. पुढे ज्यावेळेला निघाले गणपती बाप्पा इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ त्या गर्दीमध्ये. मग काय केलं, तुम्ही महाद्वारातून वर गेल्याबरोबर डाव्या बाजूला तिथं गणपतीचं मंदिर आहे बघा, नामदेवराच्या पायरीपासून वर गेले की नाही, तिथं डाव्या बाजूला गणपती बाप्पाला बसवलं खाली. ते म्हणले आता तू इथं गर्दी नको, बस इथं. तिथं बसले आणि पांडुरंगाच्या जवळ गेले. पांडुरंगाने विचारलं देवा कोण कोण आलात, ते म्हणले सगळेच आले होते पण सगळ्याला सोडून एकटाच तुझ्याकडे आलो म्हटल्यानंतर त्याने काय केलं, लोक म्हणतात हे महादेव आहेत, आपण असणार एकीकडं हरी आहे आणि एकीकडं हर आहे. पण त्याने काय केलं, ज्यानं सर्व प्रपंचाचा सर्वस्वाचा त्याग केला, भगवान परमात्मा त्याला आपल्या डोक्यावर मस्तकावर घेतो. महायोग पीठे तठे भीमरत्यामुरम पुंडरीकाय धातुमंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. याचा मला काय सांगायचं होतं, हा रूप पाहता डोळसो सुंदर पाहता गोपवेशो, काय महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला विठाला विठाला. नाही 740 ऊस आहे जुना, आहे की नाही. हां मग महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय केलं, मस्तकावर घेतलं. वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी जर कोण असतील, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करा, एक असणारा भस्म दुसरा असणारा गंध. महाराज म्हणतात वारकरी संप्रदायाचा गंध आहे ना तो उभा आहे, वारकरी संप्रदायाचा देव सुद्धा कसा आहे, उभाच आहे ना. मग सांगा ना देव कशा करता उभा आहे, देव कशा करता उभा आहे, विठाला विठाला. वाट
विठीची आवडी हे प्रमाण. दुसरं युगी 28 विठेवरी 28 युगापासून भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. दुसरं एक प्रमाण दिलं, सुंदर ते ध्यान उभा. उभा नाही, उभा म्हटलं की उभा घ्यायचं. तर बऱ्याच वेळेला काही जण म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुने. खुने कशाला? तिथं मग नारायण राणे घ्यावा लागला. विठ्ठला काही लोक मनानं त्याच्यामध्ये बदल करतात बघा. तिथं राणे नाही पण काही जण राणे म्हणतात. आपण खुना शब्द आला तर तिकडे राणा शब्द येतो, बरोबर आहे ना. ज्ञानोबाराय तुकोबारायची ही प्रासादिक वाणी आहे ना, त्याचं काव्य बरोबर येतं. विषय व्याळे मिठी दिदिल्या नुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी. ठीला ठी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. ठीला ठी बरोबर. आता पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक अभंग म्हणला जातो, अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. तर तिथं काही लोक म्हणतात अवघीचे पापे गेली दिगंतरा. दिगंतरा नाही, दिगंतरी. तरी म्हटलं तर वैकुंठ पंढरी येतं तिकडे पलीकडे. हा, नाहीतर मग दिगंतरा घेतलं तर मग काय पंढरा घेता का तिकडे पलीकडे? सांगा ना. ते म्हणजे विठ्ठला वारकरी संप्रदायाचा गंध आहे ना तो उभा आहे. म्हणून महाराज म्हणतात ऊर्ध्व पुंडरभाळ कंठे शोभिमाळ. देवही त्या ठिकाणी उभा आहे, वारकरी संप्रदायाचे संतही त्या ठिकाणी उभे आहेत ना, आपला गंधही त्या ठिकाणी उभा आहे. याच्याकरता एक संक्षिप्त उदाहरण देतो म्हणजे वेळेमध्ये आपल्याला पुढे कीर्तनाची सांगता करता येईल. मला काय सांगायचं आहे, वारकरी संप्रदायाचा गंध उभा आहे काढवा आहे? उभा. वारकरी संप्रदायाचा देव उभा आहे काढवा आहे? उभा आहे. माणसाचं शरीर आडवं आहे का उभं आहे? उभं आहे. आता माणसं आडवं वागतात ते द्या सोडून समजा, पण माणसाचं शरीर कसं आहे? हे उभा आहे का? कशा करता उभा आहे? एखादं काम पडलं तर तत्परतेनं देव आपल्याकडे धावून येईल याच्याकरता भगवान परमात्मा 28 युगापासून त्या ठिकाणी उभा राहिला. तर आता काय करावं लागतं? कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आपण लावतो. लावत असताना त्याच्यामध्ये बुक्का लावतो. काही माणसं त्या ठिकाणी अष्टगंध लावतात. म्हणजे किती झाले? अष्टगंध, बुक्का आणि गोपीचंद किती झाले? 3 झाले. आता चला, आपण ज्या वेळेला मार्गावर प्रवास करतो, मोठमोठे महामार्ग रस्त्यावर, त्या ठिकाणी बाजूला झाडं असतात बघा. त्या झाडाला सरकारी झाड म्हटल्यानंतर त्याला किती पट्टे असतात? बोलत जा मोठ्याने जरा. किती असतात? 3 असतात. मग त्याच्या शेजारी दुसरं एक झाड असतं पण त्याला पट्टा मारलेला नसतो, ते कलर मारलेला नसतो. मग एखादा जर शेतकरी त्या ठिकाणी आला तर ते झाड तोडायला लागला तर लोक काही म्हणत नाहीत, पण ज्याला ते पट्ट्या मारलेल्या आहेत त्याला जर तोडायला लागला तर लोक काय म्हणतात? ते बोला की सरकारी झाड आहे त्याला अजिबात तोडू नका. मग ज्याला 3 पट्टे असतील ते सरकारी झाड आहे की नाही पंढरपूरचं? बोला की नाही? मग लोक काय म्हणतात? त्याला अजिबात हात लावू नका. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटे फिरे भोवती. या प्रकारानं आपण सरकारी म्हणजे भगवंताचे असणारे. मग त्याच्या पुढे एक जाऊन व्यवहारिक उदाहरण, गुरुरे वक्तीबाबाची आठवण तुम्ही काढली. तुम्हाला सांगू का, आता लोक डळमळीत झाले, त्याच्या पुढे गुळगुळीत झाले, पण वक्ते बाबासारखा महात्मा पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणे नाही. मला सांगतो, एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी प्रगट करायचा असेल विरोध तर त्या ठिकाणी वक्ते बाबानं सरळ सरळ करायचा. ज्यावेळेला पंढरपूरला बडव्यांचा काळ होता त्या कालावधीमध्ये बडव्यांना प्रतिबंध करणे काही साधी गोष्ट होती का? पण वक्ते बाबांनी त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रतिबंध करण्याचं काम वक्ते बाबांनी केलं. त्याच्या पुढचं तुम्हाला गाडीत बोललो, ते आता कीर्तनावर बोललं तर इथं लय वाटतं की लगेच माझ्यावरच केस होईल पंढरपूर जाईपर्यंत. इथपर्यंत हे लक्षात घ्या. वक्ते बाबा ही परखड व्यक्तिमत्व होतं. ज्या ज्या वेळेला वारकरी संप्रदायामध्ये कोणी आघात केला त्याला प्रतिबंध करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर गुरुवर्य वक्ते बाबाने त्या ठिकाणी केलं. ही शेवटपर्यंत वारकरी संप्रदाय करतात धर्मनिष्ठ एकनिष्ठ मंडळी त्या ठिकाणी राहिले. मला काय सांगायचं होतं की महाराज त्या ठिकाणी ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ त्या गंधाकरता सांगितलं. एका व्यक्तीला सांगितलं तुम्ही गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला. तो म्हणला माळ घालणार नाही बुवा, पण गंध लावेन फक्त दररोज. ते म्हणला मग काय करू? दुसऱ्याला विचारलं तुम्ही काय करणार? ती म्हणला माळ घालेल पण गंध लावणार नाही. एक म्हणला गंध लावतो पण माळ घालणार नाही. मग असं करा, माळ घाला गंध नका लावू, पण कमीत कमी ज्यानं गंध लावला त्याचा गंध बघितल्याशिवाय दररोज भोजन करत जाऊ नका. मग ते म्हणलं दररोज गुरुजीने सांगितलं. गावातला एक कुंभार दररोज ते गाडगे बनण्याकरता माती आणायला डोंगरात तिकडे जायचा आणि जात असताना त्याच्या कपडाला गंध असायचा. यानं त्याचा गंध बघितल्याशिवाय भोजन करायचं नाही. मग एक दिवस तो माती आणायला ज्यावेळेला तिकडे डोंगराकडे गेला आणि ते सोन्याच्या मोहरा भरलेला हांडा एक त्याला सापडला. कुणाला? त्या कुंभाराला. सापडल्यानंतर आता तो हांडा तर सापडला, याची विल्हेवाट कशी लावावी?
मग त्याने काय केलं, तो हंडा असा हातात धरला आणि त्या खड्ड्यातून कोणी येतं का इकडे तिकडे बघितलं. तितक्यात तो व्यक्ती, नियम होता ना त्याचा, याचा गंध बघितल्याशिवाय भोजन करायचं नाही. तिकडून तो आला आणि आल्यानंतर कुंभारानं मान वर करायला आणि त्यानं तिकडून बघायला. ते काय म्हणलं, इकडे या इकडे या. तो म्हणला बघितलं बघितलं. बोला की बघितलं. हा म्हणू लागला निम्म घ्या पण कोणाला सांगू नका, निम्म घ्या पण कोणाला सांगू नका. मला सांगा, ज्यानं फक्त गंध बघितला तर निम्म मिळते, मग गंध लावल्यानंतर पूर्ण मिळणार नाही का? सांगा ना. ऊर्ध्व पुंड्र भाळ, पुढे महाराज म्हणतात कंठी शोभे माळ. सगळ्यात वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जगद्गुरु तुकोबार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेकाच्या जवळ आले आणि आल्यानंतर तुकोबारांना विचारलं, म्हणले महाराज तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आमच्या तुकोबारांनी शिवराजांना सांगितलं, म्हणले महाराज काही करू नका, एकादशी सारखं व्रत करा आणि गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची फक्त माळ घाला. विठ्ठला ह्यांच्याकरता टाळ्या होऊ दे एकदा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ असावी. जरा माफी मागून उदाहरण देतो. काय होतं, मोठ्या व्यक्तीच्या मुखातून आपण ऐकलं असतं पण आपलं वय कमी पडतं ते सांगण्याकरता, पण आपण माफी मागून ते आपण सांगावं. गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ असावी. किती गोड उदाहरण दिले महाराजांनी त्या ठिकाणी दिले. आमच्या माता भगिनी ज्यावेळेला आपल्या वडिलांचं घर सोडतात आणि पतीच्या घरी येतात, पतीच्या घरी येत असताना ह्या माता भगिनीचा किती मोठा त्याग आहे तुम्ही बघा बरं. एका दिवसात सर्वस्वाचा त्याग करून ते इकडे येतात का नाही. आल्यानंतर मला सांगा, बोटं पायाचे हिचे पण जोडं कोणाचं, त्याचं, बरोबर आहे ना. कपाळ हिचं पण कुंकू मात्र त्याचं, हात हिचा पण बांगड्या मात्र त्याच्या आहेत की नाही. सर्वस्वाचा त्याग करतो. लहानपणामध्ये आपण जर विचार जर केला तर वडिलावर सर्व आधारित जीवन असतं. तरुणपणामध्ये गेलं तर त्या ठिकाणी मुलावर जीवन आधारित, हे पतीवर जीवन आधारित असतं. आणि उतरत्या वयामध्ये मात्र तेच असणारं जीवन हे मुलावर अवलंबून त्या ठिकाणी असतं. माझं एक मत आहे, उतरत्या वयामध्ये आई वडील तुम्हाला काम करू शकणार नाहीत, पण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या घराचा आधार दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे लक्षात घ्या, आधार. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, आपण जेवढा लहान होतो त्या आईवडिलांना जर आपल्याला सांभाळ असेल तर उतरत्या वयामध्ये त्या आईवडिलाचा सांभाळ करायला काय हरकत आहे मला सांगा ना. आज महाराष्ट्रामध्ये एवढे वृद्धाश्रम निघाले, आईवडिलाला सांभाळायला लोक तयार नाहीत मंडळी. पण एक लक्षात ठेवायचं, आपण जर आईवडिलाला नाही सांभाळलं तर त्या ठिकाणी आपली मुलंसुद्धा आपली तशीच गती केल्याशिवाय राहणार नाहीत. हे लक्षात घ्या. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया शिवेशी केर शरीर लोणकी जे. तुमच्या प्रमाणापासून बाजूला गेलो. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला. मी ते मंगळसूत्राचं सांगायचं होतं, ते महिलांचं सांगत जर महिलांचं मंगळसूत्र जर तुटलं तर तुटल्यानंतर त्या काय करतात, जोपर्यंत ते ओवून घेत नाहीत तोपर्यंत उंबरा ओलांडत नाही. तसं वारकरी संप्रदायाचं हे सुद्धा मंगळसूत्र आहे की नाही मला सांगा. तुम्ही असं कधी बघितलं का, तुम्ही अमरावतीच्या स्टँडवर गेले पंढरपूरला जाण्याकरता, आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की कोणाचं लॉकेट चोरी गेलं, कोणाची अंगठी चोरी गेली, कोणाचं त्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी गेलं. तुम्ही असं कधी ऐकलं का, पंढरपूरला वारीमध्ये आमचा वारकरी गेला आणि त्याची तुळशीची माळ चोरी गेली. बोला ना, तुळशीची माळ चोरी गेली. कारण काय असतं, जे खरं असतं ना त्याची चोरी कधी होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. या प्रकारानं महाराज म्हणतात सगळ्यात मोठा अलंकार जर कोण असेल, कोणता असेल तर तो तुळशीचा आहे. 108 मुख्य तीर्थ आहेत. 108 तीर्थाला आपण जाऊ शकत नाही, पण 108 मण्याची माळ जर आपण गळ्यामध्ये घातली आणि त्याचं पाणी स्नान करताना आपल्या अंगावर पडलं तर 108 तीर्थाचं विनासायास आपल्याला स्नान घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ त्या ठिकाणी घालावी. कपाळाला गोपीचंदनाचा त्या ठिकाणी टिळा लावावा. महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करा. तिसऱ्या प्रमाणामध्ये महाराजांनी ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ. एक रामायणातलं उदाहरण देतो, आपल्या लक्षात येईल. रामायणामध्ये ज्यावेळेला वाली आणि सुग्रीवाचं युद्ध चालू झालं, पण तो सुग्रीव आहे ना प्रभू रामचंद्राला शरण आला आणि त्याने सांगितलं, देवा आजपासून माझं रक्षण करण्याचं काम तुमचं आहे. ते म्हणला करतो ना. मग काय करा, तुम्ही दोघे जण युद्ध करा आणि युद्ध केल्यानंतर मी एका बाजूला त्या ठिकाणी झाडाच्या थांबेल आणि बरोबर त्या ठिकाणी वालीवर बाण सोडेल. दोघांचं युद्ध चालू झालं. प्रभू रामचंद्र बाण सोडणार पण दोघे सारखे दिसू लागले. यदा कदाचित जर बाण सोडला आणि तो जर सुग्रीवालाच लागला तर काय करायचं. त्याने सांगितलं युद्ध थांबवा, खुणवलं आणि युद्ध थांबवलं गेलं. त्यावेळेला प्रभू रामचंद्राजवळ सुग्रीव आले आणि त्यांनी विचारलं, देवा का थांबवलं. ते म्हणले, तुम्ही दोघे जण सारखे दिसू लागलात, मला कोण कळना कोण वाली आणि कोणता सुग्रीव आहे. मग काय करा, काहीतरी खून म्हणून तुम्ही त्या ठिकाणी करा.
काय करायचं? तर ते म्हणले असं करा, तुम्ही गळ्यामध्ये माळ घाला. तिथं शब्द हार आहे पण मला माळ करता घ्यायचं म्हणून माळ घालतो सांगतो. मग त्याने सांगितलं तुम्ही काय करा, गळ्यात माळ घाला. मग मी काय करेल, तिकडून बाण सोडत असताना ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्यावर सोडणार नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला मात्र जिवंत ठेवणार. बोला की ते कोण म्हणलं? प्रभू रामचंद्र म्हणले. मग त्यावेळेपासून माळ घालायची प्रथा पडली असं म्हणायला काय हरकत आहे आपल्याला, लक्षात घ्या. मग काय करा, आता शेवटचं कीर्तन ज्यांचं असन काल्याचं त्यांच्याकडून तरी आपण गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला. बिगर लायसनच्या गाड्या किती दिवस चालवता? मार्च महिना जवळ आलाय, काय करा, लायसन काढून घ्या. ज्याला त्या ठिकाणी लायसन आहे त्याला मात्र RTOची कोणत्याही प्रकारची भीती नाही. मग काय केलं, ज्याच्या गळ्यात माळ होती त्याला मारलं नाही आणि ज्याच्या गळ्यात माळ नव्हती त्याला जिवंत ठेवलं नाही. मग काय करा, ऊर्ध्व पुंड्र बाळ कंठी शोभे माळ. पुढे महाराज म्हणतात का पिजे कळी काळ तया भिने, जगाला ग्रास करणारा काळ, पण त्या ठिकाणी तो काळ त्या ठिकाणी कापतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी गोड प्रमाण दिलं, जगा काळ खाय आम्ही सांगतात जगाला ग्रास करणारा काळ, पण त्या ठिकाणी काय होतो, संत महात्म्यापासून परत जातो. लोक कीर्तनकार सांगतात बीजे दिवशी की तुकोबरायला नेण्याकरता काळ आला. तुकोबरायला नेण्याकरता काळ आला नाही, तुकोबरायला नेण्याकरता देव आला. महाराज म्हणतात गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, त्याला विनवणी केली. महाराज म्हणतात मग गरुडाला सांगितलं तर गरुड म्हणलं आम्हाला काही जमणार नाही, तुम्ही काय करा, त्यांच्या पत्नीची विनवणी करा. लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी सांगितलं पायी लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती, वेगी आणावा तो हरी मद दिनाते उद्धरे. प्रत्येकाला त्या ठिकाणी विनवणी केली. भगवंत त्या ठिकाणी येतात. उदाहरण दिलं जातं, ज्या वेळेला भगवंत आले आणि आल्यानंतर आता जगद्गुरु तुकोबाराला त्या ठिकाणी बसायचं आहे, विमानात बसून जायचं आहे, पण जात असताना उडी मारून बसता येईना. मग काय झालं, कोपऱ्यामध्ये इकडं काळ थांबलेला होता. थांबल्यानंतर त्याने सांगितलं महाराज काय मदत करू, कशा करता थांबलात? ते म्हणले आता वर चढायचं होतं पण काय करणार, कसं चढावं? तर त्यानं सांगितलं मी खाली वागतो, माझ्या डोक्यावर पाय द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी विमानात जा. याचा अर्थ जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, हा एक उत्तर. आणि दुसरं म्हणजे जगाला परत पाठवण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर फक्त ती संत महात्म्याकडे. आपण प्रत्येक वेळा नाथश्रेष्ठीच्या वेळेला उदाहरण ऐकत असाल, ते उदाहरण देतो संक्षिप्त रीतीनं. आमचे नाथ महाराज पहिल्यांदा ज्यावेळेला गेले, नाथ महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी भावकीते लोक आले आणि भावकीच्या लोकांनी खांदा दिला. म्हणतात बुवा असं मेल्यानंतर भावकीते लोक खांदा येतात, आपल्याला काही दिलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय कळेल, हे की नाही? आणि ज्यावेळेला देतील त्यावेळेला आपल्या लक्षात येणार नाही, हे की नाही? मग त्यावेळेला ते भावकीते लोक खांदा द्यायला येतात. मग चौघेजण त्या ठिकाणी खांदा देण्याकरता आले. जरा पुढचा शब्द जरा माझ्या वाचेतून आलेला सहज सांगतो. बुवा काय म्हणायचे, गुलेबा. एखादा कीर्तनकार म्हणला ना मला काय वाटते मी सांगू का, बुवा म्हणायचे तुला काय वाटते सांगू नको, ज्ञानोबा तुकोबाराला काय वाटते हे सांग. काय गोड शब्द असायचे मंडळी, सहज बोलून जायचे आणि त्याचा आनंद व्हायचा. तसं चौघजणांनी खांदा दिला आणि दिल्याबरोबर ती प्रेतयात्रा निघाली. हे चौघेजण जे होते ना भावकीतले, भावकी कोणाला म्हणतात तुम्हाला सांगू का, जिवंतपणी माणसाला नीट चालू देत नाहीत आणि मेल्यानंतर खांदा दिल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव भावकी. याला भावकी म्हणायचं. ह्या चौघांनी खांदा दिला, निघाले ज्यावेळेला प्रेतयात्रा. जात असताना हे चौघेजण म्हणू लागले नाही त्याच्या घरी गेले, नाही त्याचं खाल्लं, शेवटी आमच्याच खांद्यावर निघाला की एकेरीमध्ये ना, आमच्याच खांद्यावर निघाला की. नाथ महाराज वर ऐकत होते. नाथ महाराज म्हणले ठेवा खाली प्रेत, ठेवा ठेवा. ते म्हणले बोलते कोण? ते म्हणले आपण तर बोलत नाही, चौघजण बोलते कोण? ते म्हणले मी बोलतोय वर. बोलतोय म्हटल्यानंतर ठेवा खाली, ठेवलं. आणि ठेवल्यानंतर त्याने सांगितलं आजच जाऊ असं काही नाही, आम्ही पुन्हा जाऊ. पुन्हा जाऊ म्हटल्यानंतर दुसऱ्या वेळेला नाथ महाराज ज्यावेळेला गेले, नाथ महाराज गेल्यानंतर एका स्त्रीची मुलगी, त्या तिचा पती म्हणजे हिचा जावई नेण्याकरता ज्यावेळेला तिला आला आणि आल्यानंतर समोरून ज्यावेळेला ही प्रेतयात्रा निघाली, त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द निघून गेला. बघा ना, नाथ महाराजाला काही मागे पुढे दिवस नव्हते का, आमची मुलगी निघाली,
सासरी आणि आजच नाथ महाराजांना कसं जायला त्या ठिकाणी दिवस काढला असं म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणले बाई आज जावं असं काही नाही, आम्ही पुन्हा जाऊ. पुन्हा नाथ महाराज उठून बसले. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जर एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेले समजा, पराग महाराज हां, तुम्ही जर अंत्ययात्रेला एखाद्याच्या गेले समजा, ते जर कधी आलात म्हणून जर तुम्हाला विचारलं त्यांनी तर थांबाल का तुम्ही? मी तर नाही थांबला तिथं, लक्षात घ्या. पण संत महात्म्याकडे तेवढी ताकद होती. याला प्रमाण आहे, मेले माणूस जित उठवेल वेळ काळा ते ग्रासील. आता ऐशेच्या अवघे जन येती जाती तयापासून नाथ महाराज दुसऱ्या वेळेला उठले आणि तिसऱ्या वेळेला मात्र नाथ महाराज कोणालाही न विचारता नाथ महाराजांनी षष्ठी दिवशी गोदामध्ये त्या ठिकाणी जलसमाधी घेतली. याचा अर्थ असा होतो, महाराज त्या ठिकाणी म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तिसऱ्या प्रमाणामध्ये ऊर्ध्व पुंड्रबाळ कंठी शोभे माळ, पुढे कापिजे कळी काळ तया भेने कली आणि काळ. त्या ठिकाणी संत महात्म्याला काही करू शकत नाही. मग महाराजांनी विचारलं, महाराज मग आम्ही अलंकार घालत असताना कोणते घालावेत? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वरी नामस्मरण केलं, जागृती स्वप्ने सुषुप्ती तिन्ही कालावधीमध्ये जर तुम्ही नामस्मरण केलं असेल, तुम्ही ज्या वेळेला बहिरंग दृष्टिकोनातून तुम्ही ओळखू यावं याच्याकरता तुम्ही काय केलं हे तिसऱ्या प्रमाणात सांगितलं. पण तुमचे अलंकार कोणते आहेत? तुका म्हणे माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. एक वारकरी संप्रदायामध्ये अशी 1-2-3 उदाहरण दिले जातात. एखादी नोट असेल, ती नोट आपल्याजवळ दिली, पण त्याच्यावर जर राजमुद्रा नसेल तर ती नोट चालते का? हो चालते का? चालत नाही. त्या नोटला किंमत नसते. तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही जुने वारकरी आहेत त्यांनी जर आपण पाहिलं तर ते मुद्रा लावतात बघा. वारकरी ती मुद्रा जी आहे ना, महाराज म्हणतात आमा अलंकार मुद्राचे शृंगार तुळशीचे हार वाहू कंठी लाडके डिंगर पंढरी रायाचे निरंतर वाचे नामघोष. भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करतात. तसं तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. आपण काय करावं? शृंगार करावं. पण कशाचा? हे परमार्थिक शृंगार करावा. बाकीचा जे शृंगार आहे ना, तो शृंगार मात्र एक ना एक दिवस त्या ठिकाणी काढून घेतला जातो, बरोबर आहे. पण हे मात्र कोणीही त्या ठिकाणी, आपण जर एखाद्या तोळ्याची अंगठी जर आपल्या बोटात असेल तर ते काढून घेतली जाते. पण असं कधी झालं का की तुळशीची माळ यांच्याबरोबर चालली म्हणून काढून घेतली? असं कधी तुम्ही बघितलं का? जे आहे ना ते आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपण सुद्धा कमवत असताना असं कमवा की जे आपल्या बरोबर येणार आहे. तसं तुकोबराय म्हणतात तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. पुढे महाराज म्हणतात नाम अमृत सार मुका माझे. बाकीचं वेगळं आणि हे जे अमृत आहे, भागवत कथेमध्ये तो विषय झाला असेल अमृत आणि कथामृत. हां, तर त्याच्यामध्ये देवादिकांनी सांगितलं संत महात्म्याला की आम्ही तुम्हाला अमृत देतो, त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला कथामृत द्या. कथामृत द्या म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं का हो अमृतानं काय होत असतं कथामृतानं काय होतं? देवादिकांनी सांगितलं अमृत जर पिलं तर अमर होतं, अमृत जर पिलं तर अमर होतं. आणि कथामृत काय होतं? त्यावेळेला सांगितलं अमृत पिल्यानंतर अमर होतो आणि कथामृत पिल्यानंतर अजरामर होतो. मग त्याने सांगितलं आम्हाला अमृत नको, आम्हाला कथामृत पाहिजे. नामामृत गोडी वैष्णवाला दिले योगी साधने जीवन कळा. या प्रकारानं आपण सुद्धा महाराज म्हणतात खरं जर अमृत कोणतं असेल तर भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी सांगतात तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे. ज्याच्याकरता ज्या गोष्टी दिल्या त्याचा उपयोग त्या ठिकाणी आपण करावा. महाराज म्हणतात हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम यदि नामघोषम हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हे पाठ नसलं तर जाऊ द्या, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चाला वया पाय तव तू आपले सोयत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको गात जागा गात जागा
जायचं तर जा, पण भजन करत करत त्या ठिकाणी जा. जाई न गे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा. या ठिकाणी पंढरपूरला जायचं. वारकरी संप्रदायाचा देव ठरलेला आहे, वारकरी संप्रदायाचा मंत्र ठरलेला आहे, वारकरी संप्रदायाचा गंध हा ठरलेला आहे. मग सगळे जर ठरलेलं असेल तर आपण सुद्धा इकडे तिकडे जाण्यापेक्षा पंढरपूरची वारी आपण त्या ठिकाणी 12 वाऱ्या करा. 12 वाऱ्या नाही करता आल्या तर कमीत कमी 4 करा, आणि 4 नाही करता आल्या तर कमीत कमी आषाढी कार्तिकी विसरू नका. म्हणजे या प्रकारानं 2 तरी वाऱ्या त्या ठिकाणी करा. एक वारी जन्माची आणि दुसरी वारी मरणाची. वारी वारी जन्म मरणाची वारी. या प्रकारानं आपण ज्या परंपरेमध्ये आपण हा उत्सव त्या ठिकाणी करतोय, परमपूज्य वंदनीय श्री गुलाबराव महाराज यांचा स्मृती महोत्सव आपण त्या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी करतोय. आणि त्या संस्थांची ही सर्व असणारी साधक मंडळी आज या ठिकाणी, गायक वादक मंडळी या ठिकाणी आलेले. आपण एकच विचार करायचा की वारकरी संप्रदायाला ऊर्ध्वगती येईल असं संस्थानं प्रत्येक त्या ठिकाणी जर काम केलं तर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता त्या ठिकाणी वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आता वारकरी संप्रदायावर वेगवेगळ्या प्रकारानं आक्रमण व्हायला चालू झाले. पराग बाबा, मला बोलायला जड जाते जरा, पण ते सांगितल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कीर्तनकार होऊ नये अशा माझ्या मताचं मी नाही. तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही भजन करा, सगळं करा. आता एक पुंडलिक महाराज जंगले यांची एक क्लिप महाराष्ट्रामध्ये फिरती सध्या, तुम्ही जर पाहिलं असेल, त्यांची एक क्लिप महाराष्ट्रामध्ये फिरते. त्याने सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं का वाटत नाही, तुम्ही एखाद्या नावासमोर प्रति इंदुरीकर लिहिता, प्रति विनोदाचार्य असं लिहिता, तुम्हाला असं कशी मनाला लाज वाटत नाही की प्रति संदीपान महाराज व्हावं, प्रति चैतन्य महाराज देगलूरकर व्हावं, असं काय वाटत नाही तुमच्या मनात? का वाटत नाही तुम्हाला सांगा ना. तुम्ही काय विनोदाचार्यामध्ये सांगा ना मला. तुम्ही जर 2 तासामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय किंवा त्या अभंगाची पार्श्वभूमी न मांडता, ज्ञानोबरायच्या ओव्या न घेता, तुकोबरायच्या अभंगाचे त्या ठिकाणी प्रमाण न घेता तुम्ही कुठं कथा आणि कविता कीर्तनामध्ये म्हणता, ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला माफ करतील का सांगा बरं. माझी इच्छा आहे आणि ही लक्षात ठेवा, तुम्हाला कीर्तनकार व्हायचं ना तर वैकुंठवाशी गुरुरे घुलेबुवा म्हणायचे. ही क्लिप तुम्ही महाराष्ट्रामध्ये सोडा. वैकुंठवाशी गुरुरे घुलेबुवा म्हणायचे. ज्याला कीर्तनकार व्हायचे त्यानं गात्यातले 100 अभंग नित्यनेमाला दररोज त्यांनी वाचायचे म्हणजे वाचायचे. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या नित्यनेमामध्ये वाचायच्या म्हणजे वाचायच्या. गीतेतला 1 अध्याय वाचायचा आणि विष्णू सहस्त्रनाम त्यानं वाचायचं. त्याची वाणी वारकरी संप्रदायामध्ये रसाळ झाल्याशिवाय राहणार नाही, रसाळ होईल. आणि तुम्ही जर हे ग्रंथ न सांगता तुम्ही जर कथा कविता सांगितल्या तर तुमची वाणी रसाळ होण्याच्या ऐवजी 1 दिवस ढसाळ झाल्याशिवाय राहणार. हे लक्षात घ्या. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपण अभंगाला धरून बोलावं आणि अभंगाचीच पार्श्वभूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. आपण जे कीर्तन केले त्या कीर्तनाचा असणारा भाव जर आम्हाला प्रगट करण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती वारकरी फडकऱ्याच्या परंपरेनं दिली. आणि दुसरी गोष्ट, या महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या परंपरेनं दिले ती संस्था म्हणजे वैकुंठवाशी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं प्रचाराने प्रसार करण्याकरता आम्हाला थोडीफार विद्या त्या ठिकाणी दिली. देवाला प्रार्थना करेल की बाबा त्यांच्याबद्दल कायम आदर आम्हाला त्या संस्थेबद्दल राहावा. आमच्याकडून कधीही कमीपणा संस्थेला येऊ नये. म्हणून एक लक्षात ठेवायचं, मी आता बोलतोय ते की मुलीनं जीवन जगत असताना असं जगायचं की बापाला खाली मान घालण्याची वेळ येऊ नये. बरोबर. तरुण मुलीनं जीवन असं जगायचं. मुलानं असं जीवन जगायचं की उतरत्या वयामध्ये बापाला दुसऱ्याच्या समोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. आणि कीर्तनकारांना असं कीर्तन करायचं की जोग महाराजाला कमीपणा येऊ नये. असं हे फक्त जीवन जगायचं, हे लक्षात ठेवायचं. या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार नाम अमृत सार मुका माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे भैसलासे ज्ञान